नमस्कार भावानो, कसे आहात? बरे आहात ना? आज मी माझ्या बॉलिवूड किडा 10मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण मराठी चित्रपट जारण याविषयी माहिती बघणार आहोत. अमृता सुभाष, अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालशे, साजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड हे कलाकार ह्या चित्रपटामध्ये आहेत. जारण ह्या चित्रपटामध्ये एक वेगळ्या शैलीचा प्रतिभावान लेखक म्हणून ऋषिकेश गुप्ते याने जबरदस्त मराठी साहित्य उमटवलेले आहे. आता चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणूनही ते आपण स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. या चित्रपटामध्ये जारण हा सिनेमा प्रेक्षकासमोर आणला आहे. अंधश्रद्धा, श्रद्धा, आभास आणि मानसिक गुंतागुंती या त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा एक महत्त्वाचा विशेष भाग आहे. त्यांच्या या चित्रपटातही ते आहे. भयभीतीचा असला तरी हा प्रेक्षकांना घाबरण्यात अत्यंत सक्सेस चित्रपट ठरलेला आहे. तो मनाच्या खोल कप्प्यामध्ये जाऊन भीती निर्माण करतो, आभास निर्माण करतो आणि आपल्या मनात खीळ रचतो. भय म्हणजे केवळ अंधार, वावटळ आणि विचित्र आवाज नसतो. भय म्हणजे नकळत आपल्यात भीती निर्माण झालेली असते. आठवण, दडलेला संशय आणि नकळत मनात खोलवर होणारा आभास म्हणजे जारण. ह्याच पद्धतीने ह्या मूव्हीमध्ये आपल्याला सांगितलेले आहे. अंधश्रद्धा आणि मानसशास्त्र यांचं संतुलन ह्या सिनेमामध्ये पटकथेत तुम्हाला दिसून येईल. या पटकथेमध्ये रक्ताचा एकही सीन तुम्हाला दिसणार नाही. झगपण, अकल्पित समोर येणारं भूत पण तुम्हाला दिसणार नाही. यामध्ये राधाच्या म्हणजे अमृता सुभाष भोवती गुंफलेली ही एक गोष्ट आहे. भय कथाच बनते. मनोविश्लेषणाच्या, अंधश्रद्धेच्या आणि परिस्थितीनुरूप मनात खोलवर फुलणाऱ्या स्वप्नांच्या जाळून ही कथा दबक्या पावलाने पुढे सरकते. गुप्ते यांच्या कसदार लेखन दिग्दर्शनातून जन्मलेल्या जारण म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामधील पुसटशी सीमारेषा शोधण्याचा एक प्रयोग आहे. याचबरोबर जारण ही राधाची कहाणी आहे. एक अशी स्त्री, तिला तिच्या आजूबाजूच्या जगानं स्वप्नांनी आणि तिच्या स्वतःच्या विसंगत मानसिक अवस्थांनी पोखरलेलं आहे. बालवयात तिच्यावर नजरेसमोर गुंगटीनं म्हणजे अनिता दातेनं जारण नामक काळी जादू केलेली असते. गुंगटीचे ते मारक शब्द राधाच्या बालमनावर खोलवर रुजतात. देवकी वैद्यकीय उपचार करून कशीबशी ती तात्पुरती बरी होते. पण बऱ्याच वर्षांनी जेव्हा राधानं स्वतःचा संसार साधलेला असतो, ती नवरा आणि मुलगी असते, त्रिकोणी कुटुंब असतं, तेव्हा एका अपघातामुळे लहानपणी जारण पुन्हा राधाच्या जीवनात डोकावत असतो. जारण त्या विळख्यात ती अधिकाधिक अडकत जाते. दरम्यान भूतकाळही आपल्यासमोर येतो. अशाच प्रकारे अमृता सुभाष आणि अनिता दाते या दोघींचा प्रभावी अभिनय यात दाखवलेला आहे आणि ह्या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे. असेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला थोडा थंड वाटणारा हा चित्रपट पुन्हा नंतर असा वेग घेतो की या चित्रपटात क्लायमॅक्स असा दिसतो की तुम्हाला अंधश्रद्धेच्या आणि मानसिक भासाच्या एका भेदक सापळ्यात अडकवून ठेवतो. लेखक दिग्दर्शकाने सिनेमाच्या सुरुवातीला ठिकठिकाणी सूक्ष्म संकेतांचा, दृश्यांचा टोकदार वापर केलेला आहे. संवादातून इशारे दिले आहेत, त्याचे अर्थ उत्तरार्धात विलक्षण तीव्रतेने लक्षात येतात. या चित्रपटामध्ये अशी दृश्ये आहेत ती अतिशय घाबरवतात आणि अतिशयपणे घाबरवतात आणि या चित्रपटाला दृश्य बी जबरदस्त हॉरर आहेत आणि ह्या
साऊंड बी ह्या चित्रपटाला अतिशय घाबरवणार आहे. या मूवीला तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा प्लीज. ही मूवी मराठी अतिशय चांगली आहे आणि या मूवीमध्ये कलाकारांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेले आहे. तरी प्लीज तुम्ही ही मूवी चित्रपटामध्ये थिएटरमध्ये बघा आणि या मूवीला प्रतिसाद द्या. थँक्यू. आणि असेच व्हिडिओ पाहायचे असले तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट्स करा. थँक्यू.